तर चला मित्रांनो, आज आपण एक महत्वाची संकल्पना किंवा महत्वाचा जो चर्चेत असलेला मुद्दा जो जगभर चर्चेत आहे तो म्हणजे महत्वाचं म्हणजे जे आपल्या भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी जे जनतेला आव्हान केलेलं आहे, आव्हानाच्या दृष्टीने त्यांनी 7 ते 8 असे मुद्दे जनतेला सांगितलेले आहेत की त्या गोष्टीवर तुम्ही करू नका किंवा ते थांबवा. आता त्या कोणत्या गोष्टी आहेत, आता थांबवा तर असं डायरेक्टली म्हणले नाही, पण एक आव्हान केलेलं आहे त्यांनी. आव्हान काय केलेलं आहे की जे काही तुम्ही जे पेट्रोलच्या किंवा इंधनाच्या ज्या काही गाड्या वापरताय त्या गाड्या वापरणं बंद करून तुम्ही इलेक्ट्रिक गाड्याकडे तुम्ही जास्त वापर करा. त्यानंतर ज्या काही शाळा आहेत तुमच्या त्या देखील ज्या ऑफलाईन तुम्ही जे भरवत आहेत वर्गामध्ये त्या जवळजवळ त्या बंद करून तुम्ही ऑनलाईन कडे कसं भर देता येईल त्या देखील तुम्ही प्रयत्न करा. त्यानंतर जे काही सोनं खरेदी आहे ते सोनं खरेदी देखील 1 वर्षासाठी थांबवा असं देखील त्यांनी आव्हान केलेलं आहे. असे जे काही महत्वाच्या जे काही आव्हान आहेत त्यांचे आव्हान आहेत. आता हे जनतेला त्यांनी आव्हान केलेले आहेत, पण आता हे आव्हान कशासाठी केलेलं आहे हे तुम्हाला व्यवस्थितपणे आज आपण इकॉनॉमिक्सच्या रिलेटेड जो काही हा म्हणजे अर्थशास्त्राच्या संबंधित जे काही ही जी काही संकल्पना आहे ती आपण व्यवस्थित पाहू. आता हे जे आव्हान केलेलं आहे त्या आव्हानाच्या पाठीमागे काहीतरी पार्श्वभूमी आहे, ती पार्श्वभूमी आपण पाहू द्या. आता पार्श्वभूमी पाहायच्या अगोदर ते महत्वाचं म्हणजे काय की तुम्हाला आधी भारताचं परकीय चलन माहिती असायला हवं. आता भारताचं परकीय चलन जे भारत हे दुसऱ्या देशांसोबत व्यवहार करून काहीतरी विकत घेते त्याला म्हणलं जातं परकीय चलन. म्हणजे जो पैसा असतो त्याला म्हणलं जातं चलन. आता भारताचं परकीय चलन जे आहे, भारताचे परकीय चलन हे आहे एकूण 650 बिलियन डॉलर. 650 बिलियन डॉलर हे भारताचं परकीय चलन आहे. आता भारताच्या दृष्टीने आता भारत हा जवळजवळ इव्हन सगळ्या जगामध्ये आपल्या पूर्ण जगामध्ये हा सर्वात जास्त लोकसंख्येचा देश आपला भारत देश मानलेला आहे. आणि त्या भारत देशाच्या दृष्टीने हे 650 बिलियन डॉलर हे अतिशय कमी आहे. त्यासाठी 600 बिलियन पैकी आपण जो काही व्यवहार करू शकतो त्याच्यावर ते आहेत 551 बिलियन. 651 बिलियन डॉलर एवढ्यापर्यंत आपण परकीय देशासोबत कोणतीही गोष्ट किंवा कोणतीही वस्तू आपण आयात करू शकतो. एवढंच 551. आता 551 हा खूप कमी आकडा आहे. आणि याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे काय, आता हे जे काय फायनान्शियल क्रायसिस आलेला आहे, जे आर्थिक संकट आलेलं आहे भारतावर, ते महत्वाचं म्हणजे 551 बिलियन डॉलर पैकी आपण फक्त 11 महिन्याचा आपण जे काही वस्तू असतील किंवा अन्नधान्य आहे ते 11, आता अन्नधान्य म्हणण्यापेक्षा अन्नधान्य हे बऱ्यापैकी आपल्या भारतामध्ये बऱ्यापैकी पिकतं, पण जे काही इतर वस्तू आहेत ज्या अत्यावश्यक वस्तू म्हणता येतील त्या अत्यावश्यक वस्तू घेण्यासाठी फक्त 11 महिने आपण घेऊ शकतो. त्या 11 महिन्याच्या घेऊ शकतो. हे महत्वाचं आहे. 11 महिन्याचंच जवळजवळ आपल्याकडे थोडक्यात एवढं म्हणता येईल की 11 महिन्याचंच जे काही आपल्यापाशी पैसे उरलेले आहेत एवढं आपल्या साध्या सोप्या भाषेत म्हणता येईल बघा, 11 महिन्याचे. आता एक महत्वाचं म्हणजे आता हे फायनान्शियल क्रायसिस किंवा आर्थिक संकट जे आहे ते आत्ताच भारतामध्ये आलेलं आहे का, तर नाही. हे 1991 ला देखील आलतं बघा. आता हे 1991 ला आलतं आणि त्यावेळेस पण असंच एक गोष्ट घडलेली ती म्हणजे काय की 13 दिवसाचंच जे काही अन्नधान्य आहे ते भारताकडे उरलं होतं. आणि 13 दिवसाच्या नंतर मग जे काही मनमोहन सिंग आहेत त्यांच्या प्रयत्नाने आणि जे काही सर्व सत्तेमधले आणि जे विरोधी मधले लोक आहेत ते सर्व एकत्र होऊन त्यांनी मग जे सोनं हे जागतिक बँकेकडे गहाण ठेवलं आणि त्याच्यानंतर मग ते सगळं अन्नधान्य भारताला त्यांनी घेतलं. आता हे 13 दिवसाचं आहे, हे 11 महिन्याचं आहे. आता हे आव्हान देखील त्यांचं एक प्रकारे योग्यच म्हणता येईल, पण त्याच्या अगोदर महत्वाचं म्हणजे काय की आव्हान काही दिवस अगोदर पाहिजे होतं. आणि दुसरं म्हणजे काय, तुम्ही आव्हान जर करत असाल तर एक महत्वाचा मुद्दा असतो बघा, जे समाज सुधारकाच्या बाबतीत मी अतिशय महत्वाचं देत असतो की कोणतीही गोष्ट करताना ती अगोदर आपल्यापासून ही सुरुवात व्हायला हवी.
आता माननीय मोदीजींनी हे आवाहन केलेलं आहे, त्याबद्दल त्यांचं कौतुकच. पण आजही ते इलेक्शन कॅम्पेन करताना किंवा इलेक्शन मध्ये त्यांचा जो ताफा चालतोय, आता पंतप्रधान जरी असतील तरी त्यांचा कित्येक गाड्यांचा, शेकडो गाड्या म्हणल्या तरी तिथे हरकत नाही. त्या देखील पश्चिम बंगालमध्ये असो किंवा त्यांचे जे मंत्री असतील किंवा त्यांचे जे खासदार असतील, सदस्य असतील, ते देखील मेंबर ऑफ पार्लिमेंट असतील, हे यांच्या गाड्यांचा जेवढा ताफा आहे त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात इंधनाचा वापर होतो, पेट्रोल डिझेलचा वापर होतोय त्या ठिकाणी. आणि हे जे सगळं आहे, मग आता तुम्ही आव्हान जनतेला करताय, 140 ते 45 कोटीची ही जी काही जनता आहे, या जनतेला तुम्ही आव्हान करण्या अगोदर ही सुरुवात तुम्ही अगोदर तुमच्या स्वतःपासून करायला, आणि तेव्हाच तुमचं अनुकरण हे भारतातले जे सगळे देश, जे सगळे लोक आहेत ते तुमचं अनुकरण करतील. आता काही ठिकाणी आता व्हायरल पण होते बघा, की जो ताफा आहे त्या ताफ्याऐवजी कुणी गाडीवर आलं, एखादा मंत्री गाडीवर आला किंवा एका 4 व्हीलर मध्येच आला. आता हे फक्त एक व्हिडिओ करतं, पण हे एक महत्वाचं आहे. तुम्ही ते तसाच ताफा तुमचा बंद करून तुमच्या गाडीवर, मोटरसायकल असो किंवा एखादी गाडी असो 4 व्हीलर, त्याच्यामध्येच तुम्ही किती दिवस आता याच दृष्टीने ताफा बंद करून याच दृष्टीने तुम्ही प्रवास करणार, हे देखील महत्वाचं आहे. त्यासाठी हे जे काही 11 महिन्यासाठी जे काही उरलेलं आहे आपल्याकडे $551 बिलियन, त्यासाठी जे तुम्ही आव्हान केलेलं आहे ते अतिशय योग्य आहे, ते अतिशय कौतुकास्पद आहे. त्याच्यासाठी एक महत्वाचं म्हणजे काय, आता हे आपण भारतामध्ये सर्वात जास्त आयात कोणत्या गोष्टी करतो, तर ते म्हणजे पहिलं कोणतं, जे काय क्रूड ऑइल आहे किंवा कच्चं तेल आहे, कच्ची तेल, हे काय करतो आपण, आयात करतोय. आता आयात करतोय म्हणजे पहिलं कोणतं, क्रूड ऑइल किंवा कच्ची तेल, आणि दुसरं आहे गोल्ड. बरोबर. आता तुम्ही आव्हान केलेले त्याचं कौतुकच आहे, पण त्या कौतुक कशासाठी आहे, कारण हे देखील सगळ्यांना समजून सांगणं गरजेचं आहे. आता क्रूड ऑइल आणि गोल्ड आणि निर्यात आपण जास्त काय करतोय, सर्वात जास्त तर निर्यात काय करतोय, जे पक्क तेल आहे ते पक्क तेल आपण निर्यात करतोय सर्वात जास्त, पक्क तेल. आणि दुसरं म्हणजे कोणतं, जे काही जेम्स अँड ज्वेलरीज आहेत, ज्वेलरी म्हणजे जे काही आपले दागदागिने किंवा आभूषणे आपण त्याला म्हणतो, दागदागिने किंवा आभूषणे आपण त्याला म्हणतो, हे आपण जास्त निर्यात करतो. आता एक महत्वाचं म्हणजे काय, तुम्ही जर क्रूड ऑइल जास्त प्रमाणात जर विकत घेताय, त्याच्यावर प्रोसेस करून पक्क तेल तुम्ही विकताय, पण जर मग साहजिकच आता हे एवढा जो आपल्याकडे $551 बिलियन जो एवढा साठा आपल्याकडे उपलब्ध आहे, आणि हे जे वॉर चालू आहे आपल्याला, आता वॉर म्हणजे युद्ध जे आहे, आता हे युद्ध याचं काही निश्चिती नसते ही कधी बंद होणार. आपल्याला अगोदरही वाटलं होतं की जे रशिया आणि जे काही युक्रेनचं जे युद्ध आहे ते अगोदर वाटलं होतं की तात्पुरतं चालू राहील आणि नंतर बंद पडेल, पण असं घडलं नाही. आज जवळजवळ 3 वर्ष होत आले त्यांचं युद्ध अजूनही संपलेलं नाही. त्यानंतर जे इराण आणि इस्रायलचं असेल ते आजही जशाच तसं चालू आहे, म्हणजे ते वारंवार चालूच आहे, फक्त थोड्या काळासाठी ते बंद होतंय. आणि याच्यामुळे, या कारणामुळे मग जर ते कच्चं तेल घेण्यासाठी आपल्याला इकडचा जो काही आपला साठा आहे $551 बिलियन तो जर कमी पडला, तर मग आपण साहजिकच ते कच्चे तेल कमी आलं तर मग पक्क तेल देखील आपण विकण्यास कमी पडू. मग आपली एनर्जी आहे, म्हणजे आपल्याला येणारे जे पैसे आहेत ते देखील कमी होतील. त्यानंतर गोल्ड, आता गोल्ड आपण घेतोय, त्याच्यावर प्रोसेस करून जे काही आभूषणे असतील, दागदागिने असतील, ते आपण विकतोय, ज्वेलरीज निर्यात पण करतोय. पण ते महत्वाचं म्हणजे मोदीजींनी जे आव्हान केलेलं आहे ते आव्हान म्हणजे कोणतं रे, त्याचे गोल्ड आहे. आता आपल्या भारतीय व्यवस्थेमधलं सर्वात मोठं आणि महत्वाचं कारण आहे बघा, की कोणत्याही कार्यक्रमामध्ये, कुठेही बाहेर जायचं म्हणलं की आभूषण किंवा दागदागिने म्हणजे सोन्याने बनलेले आहेत ते घालून जाण्याचा जास्त आपल्याला एक जास्त अशी आवड म्हणता येईल, किंवा एक परंपराच निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळतं बघा. पण त्या परंपरा, आता समजा ते दागदागिने असतील, सोन्याचे जे काही वस्तू असतील, त्या घालून एखाद्या लग्नात जाणं त्याचा फायदा काय, फक्त एकमेकांना दाखवण्यासाठी आपण तिथपर्यंत विचार करतोय. पण हे देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने हे अतिशय घातक आहे. हे आपण सर्व जनतेने तेवढं समजून घेतलं पाहिजे. त्यासाठी गोल्ड जवळजवळ 1 वर्ष
1 वर्षाचं जर आव्हान केलेलं आहे माननीय पंतप्रधानांनी, तर 1 वर्ष आपण ते दागदागिने किंवा गोल्ड म्हणजे सोनं खरेदी हे थोडंफार थांबवलं पाहिजे. आणि जे काही आव्हान आहेत ते देखील आपण, बाकीचे आव्हान देखील आपण पाळले पाहिजेत. पण एवढंच नक्की नाही, हे तुम्हाला जनतेला तर आव्हान आहेच मोदीजींचं, पण आमच्या जनतेकडून देखील माननीय पंतप्रधानांना एक विनंती असणार, ती म्हणजे कोणती, की जर तुम्ही इंधनासाठी जर जनतेला आवाहन करत असाल, तर तुम्ही तुमचे मंत्री जे असतील, खासदार असतील किंवा इतर सदस्य असतील, त्यांचे देखील ताफे हे तुम्ही थोडेफार कमी करायला हवेत. त्यांना देखील एकेका गाडीमध्येच प्रवास करणं हे द्यायला हवं. आता एक मंत्री म्हणल्यावर साहजिकच त्यांना रोडवर तर एखाद्या बाईकवरून चालवता येणार नाही, पण किमान एक 4 व्हीलर मध्ये त्यांना तुम्ही तेवढं इंधन द्यायला हवं, किंवा एक 4 व्हीलर एक वापर करण्यासाठी परवानगी द्यायला हवी. म्हणजे जोपर्यंत सरकारमधले किंवा सत्तेमधले लोक, जे सत्तेमधले लोक किंवा नोकरदार वर्ग जो स्वतःपासून याची सुरुवात करत नाही, तोपर्यंत सामान्य जनता ही तुमच्यावर नाराजच राहणार, एवढं देखील नक्कीच समजून तुम्हाला घ्यावं लागेल. त्यासाठी हे जे काही आव्हान आहे त्यासाठी तुमचं कौतुकच, आणि आम्ही देखील एक जनता म्हणून आपण देखील ते सगळे आव्हान नक्कीच त्या आव्हानांचं पालन करण्यासाठी आपण प्रयत्न करूयात. धन्यवाद. थँक्यू.